जय श्रीराम मित्रांनो, सर्वांचं आपलं नवीन ब्लॉगमध्ये प्रथम स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण नवीन विषयावरती बोलणार आहे। आज समाज आहे आपला ज्या पद्धतीने चालला आहे किंवा ज्या पद्धतीने चालतो, तर त्याविषयी आपण आज बोलणार आहे। आणि त्याचं एक उदाहरण मला एवढ्या 2-3 दिवसामध्ये मी पाहिलं आहे आणि ते टेलिव्हिजनवरतीच पाहिलं आहे। एक उत्तम उदाहरण होऊ शकतं ते, तुम्हाला जर सांगितलं त्यातून पटन तर व्हिडिओला आपण सुरुवात करू। त्याच्या आधी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा नक्की। तर मित्रांनो, आत्ता 3 ते आज 4था दिवस आहे। आज 4 दिवसाआधी एक पिक्चर रिलीज झाला, पुष्पा 2 नावाचा। पुष्पा फर्स्ट पार्ट पण आला होता, त्यांनी पण भरपूर पैसे कमावले सामान्य जनतेचा किंवा आपल्या सर्वसाधारण लोकांकडं। जरी लोकांची अडचण असली, सगळ्या काही अडचणी असतात, तरी पण लोक एवढ्या आतुरतेने त्या पैशाचं ॲडजस्टमेंट करून ते पिक्चर पाहायला म्हणा किंवा ह्या गोष्टी पाहण्यासाठी जातात। ठीक आहे, तुम्ही स्वतः पैसा कमावताय, तुम्ही तो खर्च करताय आणि आपल्या नवीन पिढीपुढे एक आदर्श ठेवताय चांगला, की अशा पद्धतीने पैसा कमावला पाहिजे आणि अशा पद्धतीने पैसा घालवला पाहिजे। पण मला या गोष्टीचं एक वाईट वाटते का पुष्पा 2 किंवा फर्स्ट जो काय आहे, आज त्या पिक्चरने 3 दिवसामध्ये 300 करोड रुपये कमावले। ठीक आहे, त्यांच्या डायरेक्टरची किंवा त्या कलाकारांची मेहनत मानायची, त्या पाठीमागं एक लोकांचं एक अट्रॅक्शन राहतं। ठीक आहे, सर्व काय 8 दिवसापूर्वी एक आपला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा एक पिक्चर पण रिलीज झालेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। बहुतेक लोकांना माहीत नसेल तर एकदा थिएटरला जाऊन पहा का धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पण एक पिक्चर रिलीज झाला आहे महाराष्ट्रामध्ये। आणि ह्या पुष्पा 2मुळं त्या महाराजांच्या पिक्चरला थिएटर भेटत नाही आहे। तर त्या ठिकाणी एक आपला डायरेक्टर आणि यांनी येऊन कंप्लेंट पण केलेली, यूट्यूबवरती तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर खरंच किती वाईट आहे आत्ताच्या याला परिस्थिती जर पाहिली तर। पुष्पा 2ची स्टोरी अशी आहे मित्रांनो, चंदन तस्कर आहे। चंदन तस्कर त्याच्या आयुष्यामध्ये काय कशा पद्धतीने तो कामगारापासून एक मोठा अंडरवर्ल्ड डॉन बनला, तर त्याची ती पूर्ण स्टोरी त्या पिक्चरमध्ये दाखवतात। फर्स्ट पार्ट झाला, आता सेकंड पार्ट, अजून थर्ड पार्ट पण येईल, त्याचे पण ती करोडो रुपये कमवतील, ती गोष्ट वेगळी आहे। पण आपण आपल्या मुलांना काय दाखवतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। का एक अंडरवर्ल्ड डॉन कशा पद्धतीने संघर्ष करतोय आणि कोणत्या याच्यापर्यंत जातोय किंवा त्याच्या आयुष्याचा संघर्ष पाहण्यासाठी आपण आपल्या मेहनतीचे पैसे खर्च करून त्याच्यावरती तो पाहतोय 3 तासाचा। आपण काय म्हणतो, चला ठीक आहे 200 आणि 300 रुपये कुठं जात नाही, पण ही विचार करण्याची गोष्ट आहे। आजपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी, आपल्या स्वराज्यासाठी आणि जे पण हिंदुस्थानमध्ये जेवढे हिंदू राहतात त्यांच्या रक्षणासाठी आपल्या स्वतःचं कमीत कमी 45 दिवस त्या औरंग्याने छळ चालवला होता। एवढा त्रास आज आपल्याला फक्त काटा मोडला तरी आपल्या डोळ्यात पाणी येते मित्रांनो। 45 दिवस एवढा अमानुषपणे त्यांचा छळ करण्यात आला आणि त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। आणि त्या हत्या केल्यानंतर ते आपल्याला सर्व इतिहास माहिती आहे मित्रांनो। आणि त्यांनी जो संघर्ष केला लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांसोबत, कशा पद्धतीने ते घडले, कशा पद्धतीने झाले, त्यांच्या आयुष्यावरती पूर्ण चित्रपट आहे तो। आणि तो चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला वेळ नाही मित्रांनो। ही खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठी शोकांतिकेची गोष्ट आहे। आणि आपण आपल्या मुलांना ह्याच्यामध्ये किती आदर्श देतोय किंवा काय गोष्टी सांगतोय, काय गोष्टी दाखवतोय, खूप महत्त्वाचे आहे। याचा विचार आपण केला पाहिजे। प्रत्येक मराठी माणसाने, हिंदू माणसाने हा विचार केला पाहिजे का आपण आपल्या मुलांना कोणता पिक्चर दाखवला पाहिजे आणि कोणता पिक्चर नाही दाखवला पाहिजे। आपण आपलं तो पुष्पा 2 दाखवून आपल्या मुलांना आपण काहीच त्याच्यातून अर्थ घ्यायला लावणार आहे किंवा काय शिकवणार आहे का बाबा तू अशा पद्धतीने अंडरवर्ल्ड डॉन बन किंवा लहानपणापासून असं करून असा बन, चंदन तस्कर बन,
ह्या गोष्टी आपण थोडी शिकवणार आहे. आपले आदर्श छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हेच होते आणि आहेत आणि राहतील कायम यापुढे पण. तर आत्ताच्या आईवडिलांना म्हणा किंवा यांना माझं एकच सांगणं आहे, आपल्या मुलांना आपल्या धर्माचं किंवा ज्यांनी स्वराज्य घडवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे जो पिक्चर आहे तो प्रत्येक आईबापाने आपल्या मुलांना दाखवला पाहिजे आणि पाहिला पाहिजे. आपण स्वतःनी पण पाहिला पाहिजे. काही तर असे लोक आहेत त्यांना साधा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जरी विचारला तरी सांगता येणार नाही. एवढं वाईट अवस्था आहे किंवा एवढे ह्या गोष्टी घरात तुम्ही टी व्ही आणसाल, ज्या नाही त्या गोष्टी आणसाल, पण आपल्या ज्या महाराजांनी जे आपल्यासाठी केलं आहे किंवा आपण जे आज जगतोय एवढं स्वातंत्र्यपणे, ते स्वातंत्र्याचे खरे हक्कदार आणि वारसदार असतील तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि त्यानंतर जो धर्म ज्यांनी टिकावला, ज्यांनी वाढवला आणि त्या धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं, ज्या औरंगजेबाने ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना कैदेत बंद केलं आणि त्यांना एकच अट ठेवली होती की तुम्हाला आम्ही सोडून देऊ किंवा हे करू, फक्त तुम्ही आमचा मुस्लिम धर्म स्वीकारा. पण छत्रपती संभाजी महाराजांनी त्या गोष्टीला फेटाळून लावलं आणि पर माझ्या देहाचे तुम्ही किती जरी तुकडे केले तरी मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही. आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपला हिंदू धर्म सोडला नाही. स्वराज्यासाठी आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं होतं ते स्वराज्य पुढं टिकून राहावं ह्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या देहाचं बलिदान दिलं आणि त्यांच्या आयुष्यावरती तो चित्रपट काढलेला आहे मित्रांनो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्या चित्रपटाचं नाव आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या चित्रपटाला थिएटर भेटावं नाही एवढी वाईट अवस्था तरी कुठं सांगता येणार नाही. आणि या आपल्या ज्या महाराजांच्या आहे, छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, जे गनिमी कावे ज्या पद्धतीने करून हे केलं तर त्या पद्धतीचं त्यांना विदेशी आर्मीला सुद्धा ते शिकवलं जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या महाराजांचं कर्तृत्व आहे किंवा शौर्य आहे. आणि त्या गोष्टीसाठी जर आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये जर त्या गोष्टी हे करण्यासाठी जर थिएटरमध्ये जर त्या चित्रपटाला जर जागा भेटत नसेल, मोठी शर्मेची गोष्ट आहे ती. 100% ह्या गोष्टीचा सर्वांनी विचार केला पाहिजे. आणि खरंच जर आपली चांगली पिढी घडवायची असेल आपल्याला महाराजांच्या विचारांची, तर आपण आपल्या मुलांना, ठीक आहे तुम्ही थिएटरमध्ये जाऊ नका, थिएटरमध्येच गेलं पाहिजे असं काही नाही, घरी 4 पुस्तकं आणली पाहिजे त्या महाराजांच्या याची चारित्र्यावरती किंवा त्यांच्या ज्या आयुष्यावरती जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं आपल्या मुलांना वाचायला दिली पाहिजे. त्यांना त्यांचं जीवन, त्यांचं संघर्ष ज्यावेळेस कळन त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या मुलांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची किंवा कोणत्याही गोष्टीचं गरज पडणार नाही. ते महाराजांच्या त्या कर्तृत्वाने आणि त्यांच्या शौर्यानेच आयुष्यामध्ये व्यवस्थित घडतील. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे मित्रांनो की पुष्पा 2 दाखवण्यापेक्षा आपला छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट आपल्या मुलांना दाखवला पाहिजे. आणि हीच आपली संस्कृती आहे, हेच आपलं संस्कार आहे. आणि हे संस्कार, संस्कृती, धर्म जर टिकवायचा असेल तर 100% आपण ह्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे, सर्वांनीच केलं पाहिजे. तर मित्रांनो, नक्की जर कोणी जर तो चित्रपट पाहिला नसेल, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरती तो चित्रपट आहे, तो नक्की जाऊन थिएटरमध्ये पहा. आणि ज्या कोणी डायरेक्टरनी बनवला असेल, नक्कीच त्यांनी एक अतिशय उत्तम काम केलं. मी ज्यांना कोणा वेळ आहे, जे कोणी चित्रपट पाहण्यासाठी जातात, तर अशा लोकांनी जाऊन तो चित्रपट नक्की पहा. आणि त्या डायरेक्टरला म्हणा किंवा त्या कलाकारांना, त्यांना वाटते का बाबा आपण जे केलं आहे ते नक्की चांगलं केलं आहे आणि लोकांना ते आवडले, आणि त्यापासून ते अजून प्रेरित होतील आणि अजून आपल्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा अजून नव्या पद्धतीने किंवा अजून जी माहिती असेल त्यावरती चित्रपट येत राहतील. आणि ती एक व्हिडिओ क्लिप पाहिली होती मित्रांनो मी, छत्रपती संभाजी महाराजांच्या जो छळ चालवला होता त्यांनी, त्या छळ ते पाहत आणि आपला ते जेवढा कोणी हिंदू समाज आहे जो पण चित्रपट पाहायला गेले ते एवढा अमानुष छळ होता, तो पाहू शकले नाही. एवढ्या स्पष्ट आणि
स्वच्छ भूमिकेमध्ये ते दाखवलेलं आहे त्या चित्रपटामध्ये. कशा पद्धतीचे औरंगजेब होता, त्याला ज्या पद्धतीने आता समोर आणलं जाते, तर त्याची क्रूरता मानसिकता कशी होती ही त्या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. आणि ती नक्की आपण जाऊन पाहावी ही सर्वांना मी विनंती करतो. आणि तो ज्यावेळेस ती पाहत होती त्यावेळेस ती मोठ्या मोठ्या तिथं त्या मुली होत्या किंवा जी मुलं होती रडत होती अक्षरशः. कारण ते पूर्ण काळजाला लागलेली गोष्ट आहे. आणि ती खऱ्या ज्या अर्थी आपण पाहताना जर रडत असेल, तर ज्यावेळेस त्या महाराजांनी त्या गोष्टी भोगल्या स्वतः, त्यांना तर किती त्रास झाला असेल. विचार करूनच अंगावरती काटा येतो मित्रांनो. तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. कोणी जर गेलं नसेल तर नक्की चित्रपट जाऊन पहा. आणि कोणी जर पाहिला असेल तर कसा आहे काय आहे कमेंट करून आपल्याला नक्की सांगा मित्रांनो. नमस्कार, धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.